कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही खोड्या तर खूप करत असालच ना, शाळेत, घरात. मग शाळेत शिक्षक तुम्हाला शिक्षा करत असतील, घरात आई रागवत असेल, मग राग येतो का? की तुम्ही आपली खोडीच कबूल करत नाही? काही मुलांना सवय असते बरं, करायचं म्हणजे मी असं केलंच नाही असं म्हणायचं. पण असं नाही करू हं. चुका काय सगळ्यांकडनं होतात, पण आपली चूक कबूल करायची, ती सुधारायचा प्रयत्न करायचा. कारण एकदा का खोटं बोललं तर पुन्हा 10दा ते लपवायला खोटं बोलावंच लागतं. त्यापेक्षा सरळ सरळ आपली चूक कबूल केली की ती आपल्याला सुधारायचा सुद्धा चान्स मिळतो. बरोबर की नाही? आणि काही काही चुका अशा असतात की ज्याला शिक्षा आपण आई वडील किंवा गुरुजी अशी करतात की आपलं त्यातनं नुकसान काही होतच नाही, उलट काही चांगलंच होतं. अशाच काही अनोख्या शिक्षांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक मुलगा होता, त्याला की नाही खूप राग आला की दगडं मारायची खूप सवय होती. उठ सूट कोणालाही तो दगडं मारायचा. त्याच्या वडिलांनी काय केलं माहितीये, त्याला मग ते गोलाफेक एक खेळ प्रकार असतो ना, लोखंडाचा मोठा गोल असतो, कोण किती दूर फेकू शकतं, जो सगळ्यात दूर फेकेल तो जिंकायचं, त्याच्या प्रशिक्षणासाठी नेलं त्याला. आणि आजपासून तुला रोज इथे यावं लागेल. आणि पहिले तर तो नाराजीने गेला थोडासा, खूपसं काही त्याला आवडत नव्हतं, पण हळूहळू आवडायला लागलं. आणि पुढे तो मग ऑलिम्पिकपर्यंत गेला, ऑलिम्पिक चॅम्पियन झाला. असंच एक बासुरी वादक आहे, रोणू मुजुमदार. त्यांचं नाव ऐकलंय का तुम्ही? ते सुद्धा जेव्हा लहान होते ना, त्यांच्याकडे असे काही खूपसे खेळणे नव्हते, ते असेच खेळत बसले होते. एकदा खूप बोर झाले तर त्यांचे वडील पण बासुरी वाजवायचे, तर बासुरीच्या आजूबाजूला खूप साऱ्या पडलेल्या होत्या. त्यांनी घेऊन ते बासुरीच तोडणं सुरू केलं. तेवढ्यात वडील आले. आता यांची वाटलं, आता बापरे, घाबरले ते खूप. आता आपल्याला खूप रागवतील, मारून काढतील, बदड बदड बदडतील आपले बाबा. आधीचे बाबा लोक पण खूप शिक्षा करायचे बरं. मुलं घाबरायचे वडिलांना, नुसते डोळ्यांनी धाक दाखवला तरी. आता तर बाबा मित्रासारखे वागतात, पण तरी पण थोडासा धाक हा हवाच. तर त्याला वाटलं की आता माहित नाही काय होतं बा आपल्याला. पण वडील आले आणि उलटच झालं. रागवले बिगोले काही नाही, फक्त त्यांनी इतकं म्हटलं, तू मोज किती बासऱ्या तू तोडल्या, आणि आजपासून कितके तास तुला रोज रियाज करावा लागेल. रियाज म्हणजे सराव करायचा बासरी वादनाचा. त्याच्या हातून 10 बासऱ्या तोपर्यंत तुटल्या होत्या. मग रोज 6 तास सराव करणं सुरू केलं आणि ते प्रसिद्ध बासरी वादक झाले. असंच कधी कधी शिक्षा करणारा पण चुकून शिक्षा करतो, पण मोठेपणा यातच आहे की त्यांनी सुद्धा आपली चूक कबूल करावी. अशीच एक गोष्ट आहे गजेंद्र मोक्षची. गजेंद्र मोक्षची गोष्ट तर बहुतेक सगळ्यांना माहिती असेल. एक हत्ती होता, तो तलावात गेला तर तिथे मगरीने त्याचा पाय धरला. आणि मग त्यांनी खूप प्रयत्न करून जेव्हा तसं त्याला नाही सोडवू शकला, तर त्यांनी विष्णू भगवानचं प्रार्थना केली की मला सोडवा, धावा केला देवाचा, आणि देवानी त्याला सोडवलं. पण हा कोण होता गजेंद्र? आधी पूर्वजन्मी तो इंद्रदुम्मन म्हणून एक दक्षिण प्रांतातला राजा होता, आणि तो विष्णू भक्त होता. तर तो एकदा पर्वतावर, मल्याचल पर्वतावर तपस्या करत होता. तेवढ्यात अगस्ती ऋषी त्याच्या समोर आले. याचं काही लक्ष नव्हतं, त्यामुळे त्यांनी उठून त्याचं अभिवादन नाही केलं, त्यांना नमस्कार नाही केला. तर त्या ऋषींना खूप राग आला आणि त्यांनी याला श्राप दिला की तू हत्तीसारखाच असा जडजूड, जसा आज उठला नाही ना, जसं काही खूप जड आहे, उठता येत नाही, हत्तीच बनशील तू पुढच्या जन्मी. आणि मग जेव्हा लक्षात आलं, अरे यांनी हे मुद्दाम नाही केलंय, हा तर देवाचीच प्रार्थना करत होता. मग त्यांनी त्याला आपली स्वतःची चूक त्यांच्या लक्षात आली की मी त्याला श्राप दिला, हे चुकलं माझं. मग त्यांनी लगेच त्यांना म्हटलं की तू आता श्राप तर मी देऊन दिला, तू हत्ती होशील, पण तुझ्यावर एक संकट येईल आणि त्या संकटात तू ज्या देवाचा धावा करशील तर विष्णू भगवान येऊन तुला वाचवतील आणि मग तुझा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होऊन जाईल. तर बालमित्रांनो, आता या पुराणकथा कशा प्रतिकात्मक असतात. खरंच देव आहे का, मग खरंच जन्म मरण आहे का, पुनर्जन्म आहे का, या सगळ्या भानगडीत आपण पडायचंच नाही, याचा विचार करायचाच नाही.
फक्त गोष्टीतनं चांगलं काय ते घ्यायचं. याच्यात चांगलं काय आहे की कोणीतरी मदत करतं. प्राण्यांची सुद्धा आपण मदत करायला हवी. अनेक लोक आहे जगात जे प्राण्यांची सुद्धा खूप मदत करतात. मग प्राण्यांची काय किंवा मानवाची काय, जो कोणी दुसऱ्याला संकटातून वाचवतो, त्याची मदत करतो, तो काय आहे? देवाचंच रूप आहे ना. देव म्हणजे आहे तरी कोण? देव म्हणजेच जे सगळ्यांचं भलं करतात, कोणाबद्दल वाईट चिंतन नाही करत. देव एक वृत्ती आहे, चांगली प्रवृत्ती, चांगलं माणूस म्हणजे देव. कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट? चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.